बघ कोण भेटायला आलं ते. अगं हे सरिता, तुझा दादा तुला भेटायला आला आणि तू असं काय झालं ग? काय झालं? बोल ना. तुला रितेशला मारलं का ग? दादा मी फार चुकले रे. अगं नेमकं झालं तरी काय ते तरी सांगशील मला? मी तुझ्या शब्दावर तोंड वर करून बोलले आणि रितेशची मागणी केली. अगं तू माझी ताई आहेस ना, तुझं लाड पुरवता पुरवता मी कसं बेभान होऊन गेलो ग. दादा पण दादा तुझ्या विश्वासाचा मी काय करू रे? काय करू? अरे तुझ्यावर तोंड वर करून बोलले आणि त्या रितेशची मागणी केली, पण आज तोच रितेश माझ्या प्रेमाचा तिरस्कार करतोय. माझ्या पोटाला लाथ मारून चालला गेला तो. अगं ए सरिता, तू हे अगोदर मला सांगितलं असतं तर. दादा मी फार चुकली रे. संसार मी स्वतःच उद्ध्वस्त केलाय रे, स्वतःच उद्ध्वस्त केला. किती प्रेम केलं होतं रे मी रितेशवर. अगं तुला सांगितलं होतं प्रेमानं पोट भरत नाही तर पैशानं पोट भरते ग, पैशानं. अगं तू माझी लाडाची माझी ताई आहेस ग. श्रीमंत मुलाची लाईन लावेल असं बोललो होतं ग तुला. आणि तू आता एक शब्द सुद्धा तू नाही घेतली. हे दिवस मला लक्षात नाही. दादा दादा काय करू रे मी? संसारामध्ये प्रेम पैसा तेवढाच गरजेचा असतो, तर मला सांग विश्वास कुठे गरजेचा असतो रे? विश्वास कुठे गरजेचा असतो? विश्वास म्हणजे फक्त बहीण भावाचं असतं ग, बहीण भावाचं. हा प्रेम फक्त एक दिवसाचा आहे, एक दिवसाचा. दादा मला फक्त एवढंच सांग का विश्वास कुठे गरजेचा असतो रे? विश्वास कुठे गरजेचा असतो? तेवढं मला माहित नाही ग, मी तुझ्या एवढं शिकलं नाही, पण तुझा दादा आहे म्हणून तुला सांगतो, तुझ्या सुखी समाधानासाठी सांगतो ग. पण तू मला ऐकलीस नाही ग. दादा, या बहीण भावाच्या नात्याला त्या रितेशने कलंकित केलंय रे. कलंकित केलंय रे. काय करायचं तुझ्या तुझी संसारात? मला तर कसं बेभान होऊन गेलो ग तुझ्या संसारामध्ये. अगं मी एवढा श्रीमंत माणूस, मी
कळवलं ग सरिता पहिलं का नाही आता मला वाटत नाही रे की मी जगू शकेन म्हणून. पण दादा वहिनी, जर का माझा जन्म होईल ना तर मी तुमची मुलगी म्हणून जन्माला येईल. दादा, मी तुमची मुलगी म्हणून जन्माला येईल. अगं सांगा लाडकी बहीण का लाडकी बहीण दादा बरं बोलायला तू गप्पा मारायची ना माझ्या बरं सांग ना सांग ना तिला माझ्यासोबत बोलायचं खबरदार पुन्हा एक शब्द बोलला असता माझ्या बहिणीच्या अंगाला तुझा केला असता. अरे त्या नारायणच्या सांगण्यावरून तू माझ्या बाईचा घेतला. अरे खोल या संशयाची पट्टी. अरे उघड डोळे आता तरी बघ आमची सरिता. अरे काय सोडून गेले रे काय सोडून माफ कर ग मला माफ कर. कधी माफ करणार ग कधी माफ करणार. अगं तुला तर जिवंतपणी खूप त्रास दिला ग खूप त्रास दिला. तुला मारलं त्या नाराजच्या सांगण्यावरून तुला खूप त्रास दिलाय. आणि माझ्या बाबाला सुद्धा मी घराच्या बाहेर काढलाय का. सरिता, मला माफ कर ग. ताईसोबत बोल ना ग का सोडून गेलीस ग मला सरिता. माझ्या ताईसोबत सरिता अरे आमची नको. अरे काय गुन्हा केला होता रे माझ्या सरितानं. अरे मी माझी रान लावलं असतं रे श्रीमंत मुलाची रान. पण एखाद्या गरीबाच्या मुलाची खून केलं रे माझी ताई. चुकलोय सखाराम पाटील. मी चुकलोय. मी माझ्या मित्राच्या सांगण्यावरून मी माझा सुखी संसार कसा बरबाद केला. बोल ना एकदा तरी माझ्या दादा मोठं केलं. अगं बोल ना ग. तू बहीण मानतोस ना सांग ना तिला एकदा तरी बोलायला सांग. उठला का प्रेम केलं ग तुझ्यावर. तुझ्यासारखी माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी बायको कधीच नाही मिळणार. आयुष्याची
करा. अरे अधिकाच तू माफीचा नाही जनायास मला माफी मागण्याचं आई बोलू नको. अरे का जन्माला दिलास मला अशा अवतारा? अरे मी एका गरीब घराण्यातला शिकला सवरला माणूस तुझ्यावरची काय गुन्हा केली होती रे काय गुन्हा केली होती अरे भिकार दिलं रे मी लग्न. अरे काय म्हणून कमी होती रे मी एक श्रीमंत माणूस. अरे ती लाईन लावली असती लाईन. अरे ती तुझ्यावर प्रेम केलं जीवाफाड त्याचं बदला घेतलं बदला. अरे त्या चिमुकल्या बाळावर लात मारून तू तुझा घेतला. गुन्हा केला होता रे काय गुन्हा केला होता माझी खरीचा. तुला गरम पडेल मला आता माझ्या जगण्याला काय बोल नाही बोल म्हणावं. अरे मी करतो रे तिच्यावर गीता ते साडी आणले ना लाव माझ्या खरीदाचं मला बघायचं आहे रे ते. बांधे